हाय, हॅलो, नमस्कार. तर आज घरातली कामं लवकर आवरली होती म्हणून म्हटलं खूप दिवसांचं पेंडिंग काम आज आपण पूर्ण करूयात. ते म्हणजे तृषाचं कपाट आवरायला घेणं. मग कपाट आवरून झाल्यावरती मला जे कपडे भेटले ना, म्हणजे काही कपडे तृषाला अव्वळ झालेत, काही कपडे तिला घालायचं विसरून गेलोत म्हणून छोटे झालेले आहेत, काही कपडे आता खूप वापरलेले आहेत त्याच्यामुळे आता ते नको आहेत किंवा तिला ते बसत नाहीत. असे भरपूर कपडे मी काढले आणि त्या सगळ्या कपडे आहेत ना आपल्याला डोनेट करायचे आहेत. दरवर्षी आपण तृषाचे कपडे ना डोनेट करत असतो. भरपूर असे कपडे तिचे ड्रेसेस निघतात जे आपण डोनेट करतो. म्हणून मी स्टोरी टाकली आणि तोच फोटो कपड्यांचा वगैरे माझ्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपला टाकला. पुढच्या 10च मिनिटांमध्ये मला इतके कॉल आणि मेसेज आले की ताई हे कपडे आम्हाला द्या, ताई हे कपडे आमच्या शेजारी एक राहतात, त्यांना खूप गरज आहे, त्या मुलांना तुम्ही द्या, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मला आणून द्या, मी त्यांच्यापर्यंत ते कपडे पोहोचेल. ते एक सगळं ऐकून आहे ना खूप असं मनाला वाईट वाटलं की यार आपण इझिली हे सगळं टाकून देतो, बाजूला ठेवतो आणि ह्याच सगळ्या गोष्टींची कोणाला तरी अत्यंत गरज असते, त्यावरती त्यांचं जीवन अवलंबून असतं. मग एवढे सगळे कपडे बघून आहे ना आणि एवढे सगळे मेसेज बघून आहे ना माझं मन कुठंतरी हळहळ झालं. पण दरवर्षी मी ही गोष्ट करतेच, तृषाचे प्रत्येक वर्षी कपडे आपण डोनेट करतोच आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये यूट्यूब चॅनेलला आपल्या मोठ्या ब्लॉगला बघायला भेटतील. सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या गोष्टींची आपल्याला गरज नसती त्याच गोष्टींवरती कोणाचं तरी जीवन अवलंबून असतं. किती मोठी गोष्ट आहे ही. तर हे आपण सगळे कपडे डोनेट केलेले आहेत तृषाचे. चलो बाय बाय.